लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पहिलं तर मी इथल्या छत्रपती संभाजीनगर पैठण ह्या भागामध्ये जे काय शेतकऱ्यांनी फळझाडं लावलेली आहेत, मला समाधान वाटलं. तसं मी कोकणातला मूळचा असल्यामुळे, कारण आमच्याकडं कोकणामध्ये आंबे, फणस, काजू हा मोठ्या प्रमाणात असतात. परंतु इथे पाहिलं की इथल्याही शेतकऱ्यांनी केसर आंबा हा 2 प्रकारचा वेगवेगळ्या जातीचा लावलेला आहे. चांगले आहे, बागायती चांगल्या फुललेल्या आहेत. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट लावलेले आहेत, डाळिंब आहेत, पेरू आहेत. म्हणजे अशी वेगवेगळी व्हेरायटीची लागवड केलेली आहे. आणि समाधान वाटलं की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न, हे जे काय त्यांनी निकष आणला. आणि कापसे म्हणून जे एक अनुभवी आले होते, त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं की किती फुटावरती आंब्याचे झाड लावल्यानंतर कशी त्याला वाढ होते, काय त्याला उत्पन्न मिळतं, हे सगळं सांगितलं. फार समाधान वाटलं. आता एकतर हवामानाचा बदल याच्यामुळे जे काय मोहरावरती जो परिणाम झाला, कोकणात तर फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि सभागृहामध्ये याची मागणी झाली, कॅबिनेटला याची मागणी झाली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे की त्याला आपण मदत करू. आणि आम्ही त्या आशेवरती आणि ती मदत मिळेल. आता खरात बाबाचं प्रकरण फार मोठं आहे, ते अगदी हाताच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच त्याची सखोल चौकशी चालू आहे, SIT सहित, सगळ्या सहित. आणि त्याच्यामध्ये जे काय निष्पन्न होईल त्याला खरात बाबांनी सामोरं जावं असं आम्हाला वाटतं आहे. आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुनेत्राताई पवार यांचा एकच उमेदवारी अर्ज दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि NCP त्यांची असेल, ह्याने मिळून आम्ही सुनेत्राताईंचा फॉर्म भरण्याचं ठरलं. आता विरोधक जो काय त्यांचा फॉर्म भरत आहेत त्याला आता आम्ही कसं काय सांगणार. आम्ही तर सुनेत्राताईंना सगळे पाठिंबा देतो आहे. जरी कोणी उभं राहिलं तरी सुनेत्राताईंना पवारताईंना निवडून आणण्याचं काम आमचं सगळ्यांचं राहील. आणि महायुती ते उमेदवार सुनेत्राताईंना निवडून आणू. निर्देश असे दिलेले आहेत की जे आपल्या खात्याचं जे काम आहे ते जलद गतीने व्हावं. आणि आत्ता नवीन केंद्र शासनाने VGB रामजी जी ही काय योजना नवीन आत्ता अंमलात आणलेली आहे. परंतु 4 राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे थोडेसे 2-3 महिने अजून थोडे पुढे जात आहेत. त्या संदर्भात चर्चा आणि मागील काही कामांचा आढावा की जे आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काय मजुरांना रोजगार मिळतो, त्यानंतर कामं केली जातात, काही वैयक्तिक लाभाचे असतील, काही सार्वजनिक कामं असतील, ह्याचा अधिकाऱ्यांचा आढावा आणि त्याची आजची बैठक होती. बारामती में कांग्रेस ने जो है अपना उम्मीदवार दिया है सुनेत्राताई के खिलाफ, तो उसके बारे में क्या कहें? हम लोग महायुति ने तो सुनेत्राताई पवार को चुन के लाने के लिए हम लोग तैयारी कर रहे हैं. अगर उन्होंने अपोजिशन पीछे लिया तो अच्छा है, नहीं लिया तो हम लड़के जीतेंगे और सुनेत्राताई को जीत के लाएंगे. जैन मुनि नरेश जी ने जो है नीतीश राणे की तुलना छत्रपति शिवाजी महाराज से की. गलत हुआ वो. ऐसा नीतीश राणे ने भी कह दिया है कि वो क्या बोले वो हम कैसा बोल सकते हैं. और मुनि जी ने बोलते वक्त संभल के बोलना चाहिए था, ऐसा सबका कहना है. उन्होंने इसके अलावा ये भी कहा कि राजा सिंह हो या दूसरे और कोई नेता हो जो महाराष्ट्र में आके हिंदुत्व जगा रहे हैं, तो क्या महाराष्ट्र के नेताओं में हिंदुत्व जगाने की ताकत नहीं? अरे महाराष्ट्र के जो हिंदू लोग ने अटके पार झंडा पार कर दिया है. और पानीपत का लड़ाई हो या किधर का भी लड़ाई हो, ये मराठे और हिंदू ने लड़के जीत लिया था, ये आप लोग को सबको मालूम है. और जो छत्रपति शिवाजी महाराज के खाते में 90% लोग हम लोग सब थे. इसलिए तो ये जो बोलने वाले हैं वो कुछ भी बोल सकते हैं. बाहर के कोई आके इधर करके महाराष्ट्र में ऐसा नहीं चल सकता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 3 दिन मांगे हैं लोकसभा
में जो है महिला आरक्षण बिल को लाने के लिए 2029 में महिला आरक्षण बिल आने वाला है, तो क्या इसमें कोई बीजेपी को फायदा पहुंचने वाली बात है? नहीं, ऐसा कुछ नहीं, वो महिला के लिए है। हम लोग स्वागत करते हैं कि चलो ठीक है, महिला भी हमारे कंधे को कंधा लगा के काम करेंगे। अभी तो कर भी रहे हैं, लेकिन ज़्यादा 33% का जो आरक्षण का किया है तो हम लोग उसका स्वागत कर रहे हैं। जैन मुनींनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राण्यांची तुलना केली आहे। नाही, ते चुकीचे केले. मगाही सांगितलं आम्ही की त्यांनी भावनेच्या आरी ते मुनी महाराज काय बोलून गेले, परंतु नितेश राणेंनी त्याचं समर्थन केलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं, आता त्यांनी काय बोलावं हे मी कसं काय बोलणार, आणि ते बरोबर आहे. परंतु ते मुनी महाराज कदाचित भावनेच्या आरी बोलून गेले असतील तिथल्या, परंतु मुनी महाराजांनी पण मला वाटतं सांभाळून बोलावं असं वाटतंय. सर, क्या लगता है कि कबूतर खाना विवाद के बाद जैन मुनि महाराज जो है अलग अलग कंटिन्यू एक हिसाब से राजनीति में स्टेटमेंट दे रहे हैं? ठीक है, अभी क्या है, शासन गवर्नमेंट क्या देख रहे हैं, जो कोई कबूतर के वजह से कोई आजार तैयार हो जाता है वो होना नहीं चाहिए करके बात निकाली, नहीं तो बाकी उसमें ऐसा कोई किसका मकसद नहीं है कि उनको कोई दुख पहुंचाना ये मुनि महाराज लोगों को, ऐसा कोई बात नहीं था. लेकिन वो राजनीति में स्टेटमेंट बार बार दे रहे हैं. ठीक है, अभी वो उनको, अभी हम लोग कैसे बोलेंगे राजनीति में बात करो या ना करो. होय, आता ते आमची चर्चा चालू आहे, परंतु 20 कामं पण पूर्ण करणं गरजेचं आहे ना. जर 20 कामं तुम्ही पूर्ण करत नाही आणि दुसरी मागताय, तर आमचं म्हणणं आहे की ती पण करावीत आणि दुसरी पण आम्ही देऊ, पण तुम्ही 20 कामं तर पूर्ण करा आणि 40 कामं मागा दुसरी. रोजगार हमीचे किती पैसे पेंडिंग आहेत? काय नाही, आता जसे जसे येतात तसे तसे आम्ही देतो. विधिमंडळात तर खूपच मोठा आकडा सांगण्यात नाही 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 नाही, तसं नाही. दर ह्याला पैसे जसे आले तसे आम्ही देत चाललेलो आहोत. जसे म्हणजे किती? ऐका, तुम्हाला आत्ता मध्ये 1100 कोटी आले. ज्या वेळेला केंद्र शासनाकडनं येतात त्यावेळेला राज्य शासनाचा काही हिस्सा येतो. असे मिळून आता जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही आत्ता वाटलेत, आणि जे काय आता थोडे राहिलेत 1000-1200 कोटीच्या आसपास असू शकतात, ते पण आम्ही घेऊन येऊन ते पण देणार. कारण काय आहे, काही KYC असेल, हे असेल, त्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या अडचणी आल्यात, बाकी काही नाही आहे. आणि मजुरांचे पैसे तर त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जातात, ते तर पैसे काय थांबत नाही आहेत, ते डायरेक्ट तिकडून दिल्लीवरनं ते पैसे मजुरांचे जसे इथून कळवलं जातं तसे पैसे जातात. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.